तेवढ्या अंतरावर फोटो कासवाचं पिल्लू अंड्यातून बाहेर आलं की पहिली धाव घेतं ते अगदी भरभर समुद्राकडे। अशा प्रकारचे बरेच व्हिडिओ आधी आपण डिस्कवरी नॅशनल जिओग्राफी चॅनलला पाहत होतो, पण आता काही वर्षांपूर्वीच कोकणामध्ये वेळास या ठिकाणी आपण कासव महोत्सवच्या निमित्ताने इवल्याशा कासवांचा हा सुंदर प्रवास स्वतः प्रत्यक्ष आपल्या डोळ्यांनी अनुभवत होतो। पण आता तुमच्यासाठी अजून एक आनंदाची बातमी या व्हिडिओच्या माध्यमातून मी देणार आहे। नमस्कार, मी सुवर्णा आज आलेले आहे कोकणामध्ये सुंदर अशा बीचकडे ज्याचं नाव आहे दिवेआगर, जिथे आपण अनुभव घेऊ शकतो एक वेगळ्या आणि अनोख्या प्रवास। इथे कसे जायचे, कोणत्या महिन्यात जायचे, कोणत्या वेळेत जायचे, हे सगळे डिटेल्स तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा। नमस्कार सर, मी आत्ताच सगळा तुमचा उपक्रम पाहिला, खूप छान वाटलं मला। एक वेगळा अनुभव मला तुमच्यामुळे इथे घेता आला, तर मला ह्याच्याविषयी थोडक्यात माहिती सांगा ना। नमस्कार, मी सिद्धेश जयंत कोसबे, सरपंच आहे दिवेआगर ग्रामपंचायतीचा। त्याचप्रमाणे माझ्या बाजूला आहेत ते देवेंद्र नार्वेकर, आमचा इको टुरिझमचा एक गट आहे, त्याचे प्रमुख आहेत। त्याचप्रमाणे पक्षीप्रेमी आमचे मित्र पद्मनाभ खोपकर आहे। कासव संवर्धनाबद्दल आपल्याला सांगायचं झालं तर गेले 22 ते 23 वर्ष या ठिकाणी आम्ही हा उपक्रम राबवत आहोत। हे राबवत असताना सह्याद्री मित्रमंडळ असेल, त्याचप्रमाणे आमची ग्रामपंचायत असेल, वन विभाग असेल, यांच्या संयुक्त विद्यमाने आम्ही गेले 22 ते 23 वर्ष अविरतपणे हा प्रकल्प या ठिकाणी चालवत आहोत। हे चालवत असताना कासव संवर्धन म्हटलं तर एक फार जिगरीचं काम आहे, कारण त्यांच्या अंडी येण्यापासून ती अंड्यातून पिल्लं बाहेर पडून ती पाण्यामध्ये सोडेपर्यंत खूपशी जबाबदारीचे काम असतं आणि ते आम्ही अविरतपणे चांगल्या पद्धतीने या ठिकाणी पार पाडत आहोत। हे करत असताना संबंधित ह्या देखभालीसाठी आम्ही 2 गार्ड्स देखील या ठिकाणी नियुक्त केलेले आहेत। आपण पाहू शकाल या ठिकाणी संतोष गुरव आहेत आणि पडवळ म्हणून मंगेश पडवळ, हे 2 गार्ड्स या ठिकाणी गेले 22 ते 23 वर्ष हे काम पाहत आहेत। आता माहिती आहे आपण पर्यटक म्हणून या ठिकाणी दिवेआगर या ठिकाणी फिरायला आलेले आहात। आज पर्यटकांना देखील एक प्रकारचा कुतूहलता असते, मनोरंजनासाठी असतं की बाबा पिल्लं कशा पद्धतीने बाहेर येतात किंवा पाण्यामध्ये कशा पद्धतीने सोडलं जातं, पण ह्याची माहिती जास्त लोकांना नाहीये। तर साधारण कोणत्या महिन्यामध्ये ही प्रक्रिया सुरू होते? साधारण नोव्हेंबर महिन्यापासून ते आता एप्रिल मे पर्यंत। मे म्हणजे पिल्लं सोडायचा टायमिंग मे पर्यंत असतं, पण अंडी देण्याचा जो टायमिंग असतो तो नोव्हेंबर ते मार्च पर्यंतचा असतो। आणि त्या टायमिंग मध्ये ऍक्च्युअली कसं असतं 54 ते 55 दिवसामध्ये पिल्लं बाहेर येतात अंडी टाकल्याच्या नंतर, आणि समुद्रावरून ते कॅच करून याच्यामध्ये एचरी आणलं जातं आणि याच्यामध्ये ते संगोपन केलं जातं त्याचं। 54-55 दिवसामध्ये ज्या पद्धतीचं टेम्परेचर त्यांना मिळेल, जर वातावरण चांगलं असेल, त्याच्यामध्ये पाऊस किंवा काही कुठल्या गोष्टी घडल्या नाहीत, तर ते चांगल्या पद्धतीची पिल्लं बाहेर येतात आणि मग ती पिल्लं आपण गार्ड्सच्या आणि मदतीने आपण पाण्यामध्ये कोणत्याही पद्धतीची त्यांच्यावर प्रक्रिया केली जात नाही का काही नाहीये, जे नॅचरल आहे त्या पद्धतीमध्येच आम्ही करत असतो। बरं, ही कोणती वेळ असते, सकाळ आणि संध्याकाळची कोणत्या वेळात तुम्ही कासवांची पिल्लं सोडता समुद्रामध्ये सर? एक साधारण 7:30 ते 8 सकाळचा टायमिंग असतो आणि संध्याकाळी 5:30 ते 6च्या दरम्यान पिल्लं पाण्यामध्ये। आम्ही जास्त वेळ ज्यावेळी पिल्लं बाहेर येतात ती आतमध्ये ठेवत नाही, ज्या पद्धतीने येतील ते 1/2 तासामध्ये आम्ही पाण्याला सोडून देतो। बरं, आता व्हिडिओच्या माध्यमातून बरेच प्रेक्षक इथे येतील, तर काय काळजी प्रेक्षकांनी घेतली पाहिजे, येणाऱ्यांनी घेतली पाहिजे? नक्कीच आमच्या पद्धतीने या ठिकाणी बॅरिकेड्स लावले जातात, परंतु येणारे पर्यटक हे थोडे ही जी गोष्ट पाहिल्यानंतर अतिउत्साह येतो त्यांच्यामध्ये, तर आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी त्यांना आवाहन करेन की अतिउत्साही न होता शांतपणे जर आपण ते जर कार्यक्रम आपण चांगल्या पद्धतीने पाहिलं तर आम्हाला देखील त्याचं सहकार्य मिळेल आणि तुम्हाला त्याचा आनंद मिळेल। कारण जेणेकरून आपल्या हौशेसाठी जर त्या जीवासाठी बरं वाईट जर झालं तर त्याला जबाबदार आपण। कारण की मी आता पाहिलं की तुम्ही सोडत असताना पाण्याच्या लाटेने परत पिल्लं मागे येतात आणि त्या लाटेमध्ये जर आपण असू तर आपल्या पायाखाली ते पिल्लू येऊन वाया जाऊ शकतं। असं न होता मला वाटतं मगाशी दादानी असं सांगितलं की स्टेबल राहू,
तिथेच थांबा आणि तुम्हाला जे काही फुटेज हवेत, व्हिडिओ हवेत ते मी माझ्याकडून तुम्हाला देऊ शकतो. नक्कीच नक्कीच. शक्यतो पाण्यात पर्यटकांना जाऊन देत नाही आम्ही. बरोबर. म्हणजे त्यांना माहिती नसतं आणि एक्साइटेड मध्ये पटकन काही लहान मुलं असतील वगैरे काय तर गोंधळ होतो. त्यामुळे जनरली कोणाला जाऊन देत नाही, पण जर कोण गेलं तर जागेवरतीच उभं राहायचं लाटात. बरं, ह्या सगळ्यामध्ये तुमच्या सगळ्यांचाच मोलाचा वाटा आहे. मला वाटतं अजून दोघं ते जण होते ते आता आपल्या हा सर आहेत की या की चितळे काका या ना. ह्यांच्याकडे सुद्धा हे कासव प्रेमी आहेत, पक्षी प्रेमी आहेत दादांसारखेच, तर ह्यांच्याकडे सुद्धा सांगण्यासारखं बरंच आहे. ते एक सुद्धा शॉर्ट व्हिडिओ मध्ये मी नक्की टाकेन. हाय, मी देवेन सालदूरकर. मी मकरन चितळे. मी संतोष लक्ष्मण गुरव, राहणार प्रॉपर दिव्यागर आणि 4.5 किलोमीटर बीच हा आम्हाला मिळालेला आहे. आणि त्यात आम्ही गेले 18 ते 20 वर्ष काम करतो. मी तुम्हाला आणखीन माहिती असेल तर आम्ही रोज सकाळी 5 वाजता जातो राईडला जाताना लोक आम्हाला चिकार विचारतात की तुम्हाला हे कासव मिळतात, अंडी मिळतात, ते कसे तुम्ही ट्रॅक कसे ओळखता. तर ज्या वेळेला मादी येते अंडी घालायला तेव्हा तिथे ट्रॅक लागतात, अंडी घालून जाते तेव्हा पण ट्रॅक लागतात आणि तिथे हे असं सिम्बॉल होत मादी घालून जातं तेव्हा त्या ट्रॅकवर आम्ही ओळखतो बाबा इथं मादी अंडी घालून गेलेली. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला लाईक कमेंट करून नक्की सांगा. आणि अजून काही माहिती हवी असले तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी सगळे डिटेल्स दिलेले आहेत, तुम्ही नक्की बघा. आणि दिव्यागरला नक्की व्हिजिट करा. ठराविक ह्या टायमिंगमध्ये जर तुम्ही येणार असाल तर हे तुम्हाला अनुभव नक्की घेता येतील. लवकरच भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू, बाय बाय.